नमस्कार, तुम्ही बघताय जननी समाचार यूट्यूब चॅनल. तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. 2024 रोजी रात्रीच्या वेळेला कोंडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोबाईल शॉपमध्ये घरफोडी चोरी झाली होती. आरोपीने शॉपच्या मागील भिंत तोडून प्रवेश केला होता आणि त्यामधून 29 मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे हे चोरी केले होते. याची किंमत साधारण 8,13,000 अशी किंमतीचा ऐवज त्यांनी लंपास केला होता. माननीय अप्पर पोलीस आयुक्त साहेब, DCP साहेब, ACP साहेब यांनी आम्हाला या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही API चुंबळे ते माझे शेजारीच बसलेले आहेत आणि त्यांचा आमचा डिटेशनचा स्टाफ असं आम्ही कोंडगावचं पथक एक तयार केलं. पथकाने सुमारे 150 CCTV फुटेज कॅमेरे चेक केले. त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले. एका आरोपीला पनवेलमधून ताब्यात घेतलं आणि 3 आरोपींना इंदापूरमधून ताब्यात घेतलं. एका आरोपींनी त्याच्या बहिणीकडे सानपाडे येथे हे सगळं चोरी केलेले मोबाईल त्या दिवशी रात्री ठेवले होते, ते पण आम्ही हस्तगत केलेले आहे. आरोपी मूळचे झारखंडचे राहणारे आहेत आणि कल्याण, ठाणे, नवी मुंबई या परिसरामध्ये सीजनल फ्रूट जसं सीताफळ, आंबे, डाळिंब हे असं ते सप्लाय करतात. त्यावेळेला त्यांनी थोडी रेकी केली होती आणि हे दुकान घरफोडी केली होती. या आरोपी 3 आरोपी आहेत, त्यांच्यावरती जुने गुन्हे रेकॉर्ड आहेत आणि ह्यांनी या प्रकारचे अजून काही गुन्हे केलेत का या दृष्टिकोन आपण तपास चालू आहे. पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचे कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा. आमचे चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.